नमस्कार, मी अमित दीक्षित राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे राष्ट्रसेवक या चॅनलचे 99 भाग प्रदर्शित झालेले आहेत आणि 100व्या भागापासून आम्ही एका नवीन मालिकेला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे यशस्वी उद्योजक। शून्यातून बिझनेसला सुरुवात करून ज्यांनी आपला व्यवसाय भरभराटीला नेला आणि आपल्या क्षेत्रामध्ये मानाचं स्थान निर्माण केलं, अशा उद्योजकांची माहिती या मालिकेद्वारे आम्ही तुम्हाला देणार आहोत। या मालिकेचा मूळ उद्देश आहे या उद्योजकांची आणि उद्योगांची माहिती तुम्हा सर्वांना मिळावी आणि यांची यशोगाथा ऐकून कदाचित तुम्हीही प्रेरणा घेऊन एखादा व्यवसाय सुरुवात कराल। या मालिकेतील पहिल्या भागात आपण भेटणार आहोत साताऱ्याच्या फिरोज मुलानी यांना। गुजरात राज्यामधील वलसाड शहरात असलेल्या त्यांच्या फॅक्टरीमध्ये आपण भेट देणार आहोत। चला तर मग भेटूया आपल्या या पहिल्या भागामध्ये फिरोज मुलानी यांना। वेलकम। राष्ट्रसेवकच्या यूट्यूब चॅनलमध्ये फिरोज सर तुमचं खूप खूप स्वागत। धन्यवाद। फिरोज सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही बिझनेस चालू करण्याआधीची तुमची पार्श्वभूमी थोडीशी सांगितली। तशी पार्श्वभूमीबद्दल सांगायला गेलं तर मी मूळचा पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यापासून एक साधारणतः 50 किलोमीटरवरती माझं गोपूर म्हणून गाव आहे। छोटंसं गाव आहे। साधारणतः हा जो भाग आहे हा खटावमान या म्हणजे महाराष्ट्रातला एक दुष्काळी भाग ह्याच्यामध्ये मोडला जातो। इयत्ता 4थीपर्यंत शिक्षण माझ्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं। तर आमच्या काळी शाळेमध्ये अशी प्राथमिक शाळेची कोणी इमारत नव्हती। तर ते वर्ग हे ते गावात जे मंदिरं होती वेगवेगळी, जसं मारुतीचं मंदिर आहे, भैरोबाचं मंदिर आहे, मरियेचं मंदिर आहे, तर अशा वेगवेगळ्या मंदिरामध्ये ते महादेवाचं मंदिर आहे, अशा वेगवेगळ्या मंदिरामध्ये ते वर्ग भरले जायचे। तर माझं 4थीपर्यंत शिक्षण तिथं झालं। माझे जे वर्ग शिक्षक होतं त्यांनी वडिलांना एक सल्ला दिला, पोराची या प्रगती चांगली दिसते तर तुम्ही त्याला जरा तालुक्याच्या ठिकाणी टाका। आणि तालुक्याचं ठिकाण त्या खटाव जे होतं तर ते माझं तसं आजोळ होतं। मग पुढचं जे शिक्षण आहे 5वी नंतरचं त्याच्यासाठी मी खटावमध्ये आलो। तर खटावमध्ये लक्ष्मीनारायण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं। आणि तिथून पुढं मी 10वी नंतर काय तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना तसं काहीच माहिती नसतं की ॲक्च्युली पुढं करायचं काय आहे। तर माझे एक वर्ग शिक्षक होते कर्णिक सर, तर त्यांनी एक जाता जाता मला असं एक कानामध्ये सांगितलेलं, तू इंजिनिअरिंगला हे कर। तर इंजिनिअरिंगमध्ये पण बेसिक काहीच माहिती नव्हतं। काय होतं की तिथे एकच माहीत होतं की घरं बनवतात, बिल्डिंग बनवतात, धरणं बनवतात, ते लोक इंजिनियर। याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंगची काहीच माहिती नव्हती। तर आम्ही मग त्याच्यानंतर थोडीशी माहिती जमवायला सुरुवात केली 10वीच्या वेळेस। आणि त्याच कर्णिक सरांनी एक हे दिलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग तू हे करू शकतो किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तुला जर इच्छा असेल तर जाऊ शकतो। पण दुर्दैवानं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आजूबाजूच्या एरियात कुठं नव्हतं। माझ्यासाठी जवळचं कॉलेज होतं कराड डिप्लोमा कॉलेज। तर मग मी कराडमध्ये मला 10वीमध्ये जे मार्क्स होते त्याच्यावरती मला गव्हर्मेंट कॉलेज ऑफ गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कराड या ठिकाणी ॲडमिशन मिळाले आणि त्या ठिकाणी माझा डिप्लोमा मेकॅनिकलची डिग्री कंप्लीट झाली। त्याच्यानंतर जे आहे त्या नोकरीनिमित्त मी गुजरातमध्ये आलो। तर ही थोडक्यात सांगायला गेली तर माझी पार्श्वभूमी। साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा खेड्यातून तुम्ही आलात आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन नोकरी करणं हा साधारण एक आपल्याकडचा पेशा मानला जातो। मग बिझनेस चालू करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? तसं बघायला गेलं तर माझे जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते काय शेतकरी फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे। तर ज्या ठिकाणी जेमतेम तुम्हाला शेतकरी फॅमिलीमध्ये खास करून जे खटावमान तालुक्यातले जे आहेत त्या ठिकाणी जेमतेम तुम्हाला खाण्यापुरतं धान्य उत्पन्न होतं। ओके, मला बालपणी अन्नधान्याची कमतरता नव्हती, पण त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच गोष्टी मिळत नव्हत्या। मग तो अगदी पायाची चप्पल असू
किंवा अंगावरचा कपडा असो, तर या सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळत नव्हत्या. तर ओव्हरऑल बघितलं तर आम्ही एक साध्या फॅमिलीतून आलो आहे. शाळेत शिकताना पुस्तकाची आवड तशी होती. वाचनाची बरीचशी पुस्तकं मी शालेय जीवनात वाचलेली आहेत. जे शाळेत असताना एक फर्स्ट क्लास गव्हर्मेंट ऑफिसर बनावं असं एक माझं एक सुरुवातीला शाळेत असताना एक स्वप्न होतं. आणि ते जर बनत नसेल तर आपला एक छोटासा काहीतरी व्यवसाय असावा, हे एक छोटंसं स्वप्न होतं. काळाच्या ओघामध्ये मला फर्स्ट क्लास गव्हर्मेंट ऑफिसरसाठी प्रयत्न करता नाही आला. काळाचा रेट असेल, परिस्थितीचा जो काय रेट असेल. पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतरही माझं बिझनेसमन बनायचं स्वप्न मनात उराशी बाळगून होतो. आणि पुढे तो स्पार्क मिळाला. एक्सपिरियन्स जवळपास 12-15 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तो जो एक्सपिरियन्स आहे तर तो कुठेतरी बिझनेसमध्ये कन्वर्ट करावा, व्यवसायामध्ये कन्वर्ट करावा. तर या हिशोबाने बिझनेसमधची हे झाली. आणि याच्याबद्दल एक तसं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी खास आवर्जून सांगू इच्छितो की बिझनेस करणं किंवा याच्यासाठी ज्या अगदी तुम्ही लहानपणी छोट्या छोट्या गोष्टी करत असतात. जसं की मी शाळेत होतो, जेव्हा 5वी-6वीत होतो तेव्हा माझ्या गावाला गोपूजमध्ये असं क्रिकेटचं मला व्यसन होतं, वेड होतं. पण गावामध्ये असं काय तेवढं ॲटमॉस्फिअर नव्हतं. तर त्या काळी मी गावामध्ये असं चालू केलं की 3-4 वेगवेगळ्या टीम घेऊन त्यांच्या वेगवेगळ्या मॅचेस घडवायच्या आणि त्या मॅचेस घडवून त्याच्यातून देखील प्रॉफिट कमवायचं, बरोबर ना. तर ही गोष्ट मी इयत्ता 6वी-7वीत असताना शिकलेलो. की तेव्हा ते प्रॉफिट म्हणजे फार मोठं नसायचं, असायचे 2-4 रुपये. पण ते प्रॉफिट आम्ही तेव्हा इयत्ता 6वी-7वीत असताना जे व्यवसायाचं बाळकडू आहे कसं मिळू शकतं, तर त्याच्यातून एक बाळकडू मिळालं होतं. सर, तुम्ही म्हणालात तसं याचा अर्थ तुमच्या अंगामध्ये बिझनेस करण्याचं एक बाळकडू तुमच्याकडे होतं आणि मग तुम्ही बिझनेस चालू केलात जेव्हा प्रत्यक्षात. सो नोकरी करणं आणि बिझनेस करणं याच्यामध्ये जो फरक आहे, तर बिझनेस चालू केल्यानंतर तुम्हाला काही चॅलेंजेस आले असतील, तर ते चॅलेंजेस कशा प्रकारचे आले आणि त्याला तुम्ही कशा प्रकारे तोंड दिलं? नोकरी करणं याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या फायनान्शियल प्रॉब्लेमला डायरेक्टली फेस करावं लागत नाही आहे. पण जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये येता तर तेव्हा डायरेक्टली प्रत्येक गोष्ट, तुमचा प्रत्येक ॲक्ट हा फायनान्सशी निगडीट असतो. प्रत्येक गोष्ट तुम्हाला फायनान्सवरती इम्पॅक्ट करू शकते. तर बिझनेसमध्ये सुरुवातीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा फायनान्सच होता आणि कदाचित अजूनपर्यंत आहे. पण 100% तुम्ही असं म्हणू शकत नाही की फायनान्स नाही आहे किंवा कमी आहे म्हणून तुम्ही बिझनेस करू शकत नाही आहे. एक साधी गोष्ट सांगायला गेलं, तुम्ही अंधाऱ्या रात्री जर चालत असाल तर तुम्हाला पुरा प्रकाश तुम्हाला सर्वत्र नको आहे. तुम्हाला काय हवं आहे, एक छोटीशी विजेरी हवी आहे जी तुमच्या पायाखालीची वाट आहे तुम्हाला दाखवता येईल. तर बस असा छोटासा जरी फायनान्सचा सोर्स तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही बिझनेस पुढे हे करू शकता. आणि ओव्हरऑल मला काही माझ्या मित्र सर्कलमधून आहेत किंवा रिलेटिव्हमधून आहेत, तर तशा पद्धतीचे फायनान्सचे काही सोर्सेस अवेलेबल झाले आणि हळूहळू रस्ता सापडत गेला. सर, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की केमिटेक प्रोसेस इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची प्रोडक्ट्स काय आहेत? केमिटेक प्रोसेस इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही केमिकल पंप्स, केमिकल ट्रान्सफरसाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये केमिकल हँडल्स करण्यासाठी वापरले जातात. तर ते पंप या ठिकाणी उत्पादित केले जातात. तर यामध्ये 2 मेन कॅटेगरी आहेत. एक आहे सेंट्रिफ्युगल मेटॅलिक पंप आणि दुसरे सेंट्रिफ्युगल नॉन मेटॅलिक पंप. तर हे दोन्ही पद्धतीचे पंप आहेत. हे वेगवेगळे इंडस्ट्रियल केमिकल्स हँडल करण्यासाठी वापरले जातात. मग ह्या कंपनीचा जो प्रत्येक कंपनीचा एक USP असतो, युनिक सेलिंग पॉईंट असतो, तसा केमिटेकचा काही एक युनिक सेलिंग पॉईंट आहे का? नाही, खरंच सुंदर प्रश्न विचारला. केमिटेक आता जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर इथं कॉम्पिटिशन प्रचंड आहे.
ओके, आणि या मार्केटमध्ये सहजासहजी सर्वाईव्ह होणं पॉसिबल नाही आहे. तर केमिटेकनं या मार्केटमध्ये जे वेगळंपण केलेलं आहे त्याच्यामुळे गेल्या 4-5 वर्षामध्ये केमिटेक खास करून स्पेशालिटी केमिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा केमिकल सेक्टरमध्ये जोमाने पुढे जात आहे. याचा जो मेन केमिटेकचा तुम्ही USP जर बघितला तर सोल्युशन प्रोव्हायडर. या ठिकाणी जर तुम्ही बेसिक कॉम्पिटिशनमध्ये बघितलं तर स्टँडर्ड प्रकारचे पंप किंवा स्टँडर्ड इक्विपमेंट बनवले जातात आणि ते कस्टमरला दिले जातात. अतिशय नामांकित ब्रँडेड कंपनी आहेत, ते देखील स्टँडर्ड इक्विपमेंट बनवून कस्टमरला देतात. पण कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे ती काहीशी वेगळी असते. आणि स्पेशालिटी सेक्टरमध्ये तर असं आहे की या ठिकाणी रिक्वायरमेंट सतत बदलत असतात आणि त्याच्या रिक्वायरमेंटच्या अनुसार हे जे स्टँडर्ड पंप आहेत हे लाँग रनिंगसाठी सुटेबल नसतात. तर आम्ही केमिटेकने हेच लक्षात देऊन कस्टमरची जी गरज आहे आणि त्यांच्या गरजेनुसार जे स्टँडर्ड प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये कस्टमायझेशन देऊन त्यांना सोल्युशन प्रोव्हाइड केलं. तर त्याच्यामुळे केमिटेक हे नाव फारच कमी वेळामध्ये केमिकल इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झाले. आणि आज अभिमानानं आम्ही सांगू इच्छितो की काही असे सेक्टर्स आहेत जसं की हायली ॲसिडिक झोन आहे, ज्या ठिकाणी टेम्परेचर साधारणतः 150च्या वरती आहे. तर या अशा ॲप्लिकेशनसाठी आज नामांकित कंपन्या केमिटेकडे स्वतःहून येत आहेत. किंवा अजून काही क्रिटिकल ॲप्लिकेशन आहेत ज्या ठिकाणी एक्झिस्टिंग इक्विपमेंट आहेत ज्याचं फेल्युअर फक्त 2-4 तासामध्ये होतं. तर असे ॲप्लिकेशनला देखील केमिटेकने सोल्युशन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. क्या बात आहे सर. तुम्ही आता हे सगळी जी प्रोडक्ट सांगितलीत ती प्रोडक्ट जर आपल्या प्रेक्षकांना पण आपल्याला बघायला मिळाली तर आपण एक फेरी मारूया तुमच्या फॅक्टरीमध्ये. चालेल. आता मी तुम्हाला आमची फॅक्टरी दाखवतो. चला. हे आमचं ॲडमिन ऑफिस आहे. तर या ठिकाणी बघितलं तर 2 झोन आहेत. तर अलीकडचा झोन हा कमर्शियल डिपार्टमेंट आहे आणि पलीकडचा झोन हा टेक्निकल डिपार्टमेंट आहे. कमर्शियल डिपार्टमेंटमध्ये परचेस, सेल्स आणि अकाउंट्स अशा 3 टीम या ठिकाणी बसतात. आणि टेक्निकल टीममध्ये क्वालिटी, प्रोडक्शन आणि डिझाईन असे 3 डिपार्टमेंट त्या ठिकाणी पलीकडच्या झोनमध्ये बसतात. ही आपली वेगवेगळी उत्पादनं आहेत. तर याच्याबद्दल सांगायला गेलं तर हे जे पंप्स आहेत यांना तुम्ही मेटॅलिक, आपण जे पंप बनवतो ते सेंट्रिफ्युगल पंप्स आहेत. सेंट्रिफ्युगल, हॉरिझॉन्टल सेंट्रिफ्युगल पंप या कॅटेगरीमध्ये येतात. तर हे ANSI आणि अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्डनं जे मानांकित निश्चित केलेले आहेत तर त्यानुसार हे पंप बनवले जातात. त्याला ANSI सिरीजचे पंप म्हणले जातात. आता जो तुमच्यासमोर जो पंप आहे तर याचं मॉडेल आहे CXT 6417. नॉर्मली हे त्याची साईज आहे आणि याचं जे MOC आहे तर ते CF8M. जर तुम्ही आपल्या भाषेत सांगायला गेला तर स्टेनलेस स्टील SS316 आहे. तर हे जे आहेत हे नॉन मेटॅलिक पंप्स आहेत. हे तुम्ही बघितलं खास करून ॲग्रेसिव्ह ॲप्लिकेशनमध्ये ज्या ठिकाणी ॲसिड्स आहेत, करोजन जास्त असू शकेल तर अशा ठिकाणी या टाईपचे स्पेशलाइज पॉलिमरचे पंप वापरले जातात. तर हे जे पॉलिमर्स आहेत त्यांना फ्लोरोपॉलिमर्स म्हटलं जातं. आणि फ्लोरोपॉलिमर्समध्ये आपण जे मटेरियल यूज करतो त्याच्यामध्ये कायनार PVDF असेल, डायकिन PFE असेल, डायकिन FEP असेल. तर असं वेगवेगळ्या याच्यामध्ये हे पंप बनवले जातात. याच्या व्यतिरिक्त हे पंप पॉलिप्रॉपिलिनमध्ये देखील बनवले जातात. तर या पद्धतीचे हे पंप आहेत. ही एक नवीन टेक्नॉलॉजी आपण इंडस्ट्रीमध्ये डेव्हलप केलेली. याला आपण रेडिएशन हीट प्रिव्हेन्शन नॉन मेटॅलिक पंप बनवतो. तर हा इंडिजिनियस प्रोडक्ट आपण प्रोसेस इंडस्ट्रीसाठी खास करून स्पेशालिटी सेक्टरसाठी डेव्हलप केलेलं आहे. आणि हे सिमिलर मेटॅलिक पंप तुम्ही या ठिकाणी बघू शकता. म्हणजे वेगवेगळ्या केमिकलसाठी वेगवेगळी मटेरियल तुम्ही इथे वापरता आणि अगदी बरोबर आहे, तयार केले जातात. अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे की प्रत्येक केमिकल मध्ये त्याची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. जसं की हा पंप आहे, हा सॉलॉन्ट ॲप्लिकेशन असेल, याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल बरीचशी केमिकल असतील, न्यूट्रल केमिकल असतील, त्याच्यामध्ये मेटॅलिक पंप यूज केले जातात. याच्यामध्ये काही सुपर अलॉयचे पंप येतात. तर जे मटेरियल वाईज त्यांना एक्झॉस्टिक अलॉयज किंवा सुपर अलॉयज आपण म्हणू शकतो. तर हे पंप ॲग्रेसिव्ह मीडियामध्ये यूज केले जातात, पण ते थोडे महागडे असतात. आणि त्याचंच सोल्युशन म्हणून हे जे नॉन मेटॅलिक पंप्स आहेत तर हे पंप त्याचं सोल्युशन म्हणून किंवा त्याचं कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन म्हणून यूज होऊ शकतो.
या प्रकारचे सगळे पंप बनवताना कुठल्या कुठल्या प्रोसेस तुम्ही म्हणजे रॉ मटेरियल आणण्यापासून ते पूर्ण पंप तयार होईपर्यंत काही प्रोसेस तुम्ही इथे म्हणजे आता इथे मला असेंबली याच्यामध्ये जर बघितलं तर आम्ही ज्या प्रोसेस फॉलो करतो सुरुवातीला या सगळ्यांचं कास्टिंग बनवलं जातं. कास्टिंग आमचं राजकोटमधून येतं. जवळपास 90% कास्टिंग आम्ही राजकोटहून रिसोर्स करतो. ते कास्टिंग इथं येतं. त्याचं आमची क्वालिटी डिपार्टमेंट एकदा फॅक्टरीमध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं ॲज पर क्वालिटी नॉर्म्सनुसार चेक करते. इव्हन त्याचं मटेरियल टेस्ट सर्टिफिकेट्स असेल ते त्याच दर्जाचं त्याच पद्धतीचं मटेरियल आहे का ते चेक केलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याचं मशिनिंग असेल, पेंटिंग असेल, अशा वेगवेगळ्या इव्हन फायनल क्यूसी असेल, ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून प्रोसेस होऊन ते फायनल असेंब्लीला येतं. तर या ठिकाणी ते पंप असेंबल केले जातात. एकदा असेंबल झाले तर त्याच्यानंतर त्याचं फायनल इन्स्पेक्शन्स होतं आणि फायनल इन्स्पेक्शन नंतर डिस्पॅच करण्यासाठी ते पंप रेडी होतात. आपण आमच्या मशीन शॉपमध्ये येऊया. तर हा तसा बघायला गेला तर ट्रॅडिशनल मशीन शॉप तुम्ही समोर बघू शकता. या ठिकाणी वेगवेगळ्या मशीन्स आहेत. या लेथ मशीन आहेत, ड्रिल मशीन आहेत. तर हा आमचा ट्रॅडिशनल सेक्शन आहे. तर इथं वेगवेगळ्या मशिनिंग ऑपरेशन या ठिकाणी चालू आहेत. कास्टिंगचे जे कास्ट आयर्नचे पार्ट आहेत ते बरेचसे या एरियामध्ये मशिनिंग केले जातात. या व्यतिरिक्त आपले या एरियामध्ये दुसरे काही वर्कशॉप आहेत ज्यांच्याशी आपले टायअप आहेत, जिथं आपण जॉब वर्क बेसिसवरती बरंचसं काम आपण जॉब वर्क बेसिसवरती करून घेतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे प्लॅस्टिकचे पार्ट्स आहेत. हा नॉन मेटॅलिक पंपचा PFAचा इम्पेलर आहे. तर याला कशा पद्धतीनं मशिनिंग होऊ शकतं तर या मशीनवरती त्या पद्धतीने होतं. आता या ठिकाणी ही जी फ्लॅंज आहे, या पद्धतीची मेटॅलिक फ्लॅंज आहे, हिचं मशिनिंग या ठिकाणी चालू आहे. याला केजरिंग म्हटलं जातं. मशीनिंग नंतर हेच सगळे पार्ट असेंब्लीसाठी आतमध्ये जातात. पेंटिंग याच्यानंतर हे क्वालिटी कंट्रोलसाठी जातात. क्वालिटी कंट्रोलमध्ये पास झाल्यानंतर पेंटिंग होऊ शकतं आणि त्याच्यानंतर ते फायनल असेंब्ली सेक्शनमध्ये येऊ शकतात. चला आता आपण आपल्या पेंट डिपार्टमेंटमध्ये हे करूया. या ठिकाणी आपण जे पार्ट्स आहेत, जे मेटॅलिक पार्ट्स आहेत, त्यांना आपण प्रोटेक्टिव्ह कोटिंग किंवा प्रोटेक्टिव्ह पेंट प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही समोर जे पाहताय हा इपॉक्सी पेंट, याच्यावरती हाय बिल्ट इपॉक्सी पेंटचं कोटिंग होत आहे. हा दुसरा हात त्याच्यावरती मारला जातो. साधारणतः 150 मायक्रॉनचं कोटिंग अशा पद्धतीनं या कास्ट आयर्नच्या पार्टवरती केलं जातं, जेणेकरून ॲटमॉस्फेरिक करोजन आहे किंवा जे ॲटमॉस्फेरिक मध्ये जे रस्टिंग जे तुमचं होत आहे तर ते अवॉइड केलं जातं. तर याची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये सुरुवातीला या पार्टला क्लीन केलं जातं. क्लीन केल्यानंतर त्याच्यावरती हायबिल्ड प्रायमरचा एक कोट मारला जातो आणि फिनिशचे 2 कोट, असे एकंदरीत 3 कोट मारले जातात. आता आपण आमच्या स्टोअर डिपार्टमेंटकडे जाऊया. तर या ठिकाणी लागणारा जो कच्चा माल आहे आणि काही सेमी फिनिश माल आहे तो या ठिकाणी साठवला जातो. आम्ही जस्ट इन टाइम जेव्हा हवं आहे तेवढीच क्वांटिटी जेव्हा हवी आहे तर ही पद्धत या ठिकाणी फॉलो करतो. त्यामुळं आमच्याकडं फार मोठ्या प्रकारचं गोडाऊन तुम्ही बघू शकत नाही. आम्ही कमी मटेरियलमध्ये जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही या ठिकाणी जर बघितलं की प्रत्येक ठिकाणी आता या ठिकाणी हे याचं बिन कार्ड आहे. तर बिन कार्डवरती कशा पद्धतीनं मटेरियल आलं असेल आणि ते कशा पद्धतीने इश्यू केले आणि आजचं ॲक्च्युली याचा क्लोजिंग स्टॉक काय आहे तर याची माहिती मिळते. असं प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी बिन रेकॉर्ड ठेवलं जातं आणि हे सगळं रेकॉर्ड ऑनलाईन अवेलेबल आहे. आमचं जे सॉफ्टवेअर आहे तर ERP सॉफ्टवेअरमध्ये या गोष्टी डायरेक्टली अवेलेबल असतात. त्यामुळं कोणत्याही कॉर्नरमध्ये कोणतीही गोष्ट जर पडलेली आहे तर ती एका क्लिकमध्ये आम्हाला मिळू शकते. सर, बिझनेस करताना व्यवस्थापन हे खूप गरजेचं असतं आणि अशा प्रकारचं मायनर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही व्यवस्थापन करून कंपनीचे पैसेचा सदुपयोग कसा करायचा याचंही मार्गदर्शन आम्हाला केलंय. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं टोयोटो प्रोडक्शन सिस्टम्स तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, स्टॉक ठेवणं ही एक मोठी चूक आहे. म्हणजे जे ते लोक टोयोटो प्रोडक्शन सिस्टममध्ये याला वेस्ट मानलं जातं. जसं आपण आपलं एखादं उत्पादन वेस्ट होतं तसं स्टॉक ही वेस्ट मानली जाते. तर आम्ही ती जेवढी कमीत कमी असेल
तेवढा तुमच्या बिझनेसला जास्त फायदा होतो आणि आम्ही तेच तत्व ध्यानात ठेवून स्टॉक कमीत कमी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही आमचं जे टेस्टिंग डिपार्टमेंट आहे, परफॉर्मन्स टेस्ट डिपार्टमेंट, ते बघू शकता. आत्ता सध्या ऑनलाईन थर्ड पार्टी इन्स्पेक्शन चालू आहे. ओके, तर त्या ठिकाणी आमचे जे हेड आहेत तर ते पार्टीला समजून देतात की कशा पद्धतीनं रिपोर्ट वगैरे घेतला जातोय आणि ते डायरेक्टली सॉफ्टवेअरच्या थ्रू मॅनेज केलं जाते. तो प्रत्येक पंपाचं तुम्ही जसं आम्हाला एक एक प्रोसेस सांगितल्यात की मशीनिंग आहे, त्याच्यानंतर पेंटिंग, असेंब्ली आणि मग फायनल टेस्टिंग करूनच तुमचं हे क्वालिटी प्रोडक्ट बाहेर जातं. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे पंप इंडस्ट्रियल केमिकल्समध्ये चालवले जातात. तर बरीचशी केमिकल ही हायझार्डस केमिकल असतात. त्या ठिकाणी छोटा लिकेज देखील मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो आणि यासाठी आम्ही 100% पंप टेस्टिंग करूनच पाठवतो. तर याच्यामध्ये वेगवेगळे आमचे टेस्टिंग पॅरामीटर्स आहेत. ते कशा प्रकारचं मटेरियल आहे त्याला हे करून हायड्रो टेस्ट आणि तुमचं परफॉर्मन्स टेस्ट हे 100% प्रत्येक पंपबद्दल केलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही बघत आहात तर जो इथला जो इंजिनियर आहे तो ॲज पर दिस फॉर्मॅट सगळे जे रिपोर्ट्स आहेत तो नोट करून ठेवतो आणि हे नंतर कॉम्प्युटरवरती सॉफ्टवेअरमध्ये टाकले जातात आणि त्याच्यावरून पंपचे जे कर्व आहे, जे हायड्रॉलिक कर्व आहे ते जनरेट केले जातात आणि त्या कर्वमध्ये जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे ती अचूकपणे दिसून येते आणि ते कर्व हे डिफाईन करतात की हे जे मशीन आहे, हा जो पंप आहे तो कस्टमरच्या त्या ॲप्लिकेशनला सुटेबल आहे की नाही. या ठिकाणी सर्व काही इक्विपमेंट आहेत ही सर्व इक्विपमेंट कॅलिब्रेटेड, सगळी इक्विपमेंट कॅलिब्रेटेड केली जातात. नॉर्मली तुम्ही बघितलं तर अशा प्रकारची प्रत्येक इक्विपमेंटवरती कॅलिब्रेशनचं ही असू शकते. इंडस्ट्रीच्या दृष्टीने ज्या काही स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट आहेत त्या सर्व स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट तुम्ही कंप्लीट करून या पंपचं टेस्टिंग करताय, जेणेकरून उत्तम क्वालिटीचं प्रोडक्शन करून तुम्ही ते प्रोडक्ट कंपनीला सप्लाय करू शकाल तुमच्या कस्टमरला. बरोबर आहे. आता तुम्ही जे नवीन मॉडर्न मशीन शॉप आहे तर हे मॉडर्न मशीन शॉप आम्ही या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर VMC असेल, VTL असेल, CNC असेल, ते या मशीन्स या ठिकाणी आहेत. हे जे आता नवीन पद्धतीची आम्ही उत्पादनं बनवणार आहेत तर जो आमच्या पंपची इफिशियन्सी हा एक मुख्य घटक असेल. तर त्याच्यासाठी आम्हाला जे टॉलरन्स झोन आहे ते अजून स्ट्रिक्ट करायचे आहेत, अजून कमी करायचे आहेत आणि त्याच्यासाठी हा सेटअप आम्ही आता अलीकडेच तयार केला. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर ही CNC मशीन आहे. तर या CNC मशीनवरती या पद्धतीचे पार्ट मशीन केले जातात. तर याच्यावरती प्रोग्रामर पुरा प्रोग्राम करतो. ते जे पार्टचं ड्रॉइंग आहे ते याच्यावरती प्रोग्राम केलं जातं आणि त्या प्रोग्रामच्या अनुषंगानं इथं पुरं मशीनिंग केलं जातं. जर तुम्ही इथं बघत असाल तर हे फुल्ली ऑटोमॅटिक आहे. ओके, डायरेक्टली तुम्ही हे करू शकता. तुम्हाला जर हे करायचं असेल तर इकडून तुम्ही याचं हे बघू शकता. सर, जसं तुम्ही मगाशी तिकडे आम्हाला एक ट्रॅडिशनल वर्कशॉप दाखवलं तर ते प्रोडक्शनची ॲक्युरसी वाढवण्यासाठी तुम्ही हे कॉम्प्युटराइज मशीन वापरायला सुरुवात केली, ज्यामुळे तुमचं प्रोडक्शनही वाढेल आणि प्रोडक्टची ॲक्युरसीही वाढेल. एकदम बरोबर आहे. हा सेटअप थोडं कॉस्टिंग वाढवू शकेल पण याच्यामुळे प्रोडक्शन फास्ट होतं आणि रिपीटेबिलिटी तुम्हाला मिळते. ॲक्युरेसी आणि ती ॲक्युरेसी रिपीटेड सेम राहते, जी मॅन्युअल प्रोसेसमध्ये होत नाही. या ठिकाणी मॅन अँड मशीन दोन्हीचा संपर्क कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे फुल्ली ऑटोमॅटिक याच्यामध्ये चालू आहे. ओके, आपण आता आपल्या डिस्पॅच सेक्शनकडे जाऊया. या ठिकाणी जे फिनिश सगळ्या क्वालिटीनुसार जे मटेरियल पास झालेलं आहे ते मटेरियल या ठिकाणी येतं आणि इथून नंतर मग ते त्याच्यावरती त्याची नेमप्लेट लावून थोडीशी छोटी मोठी रंगरंगोटी करणं, फायनल फिनिश टचअप आपण म्हणतो. त्याला आपण अजून सॉफिस्टिकेटेड भाषेमध्ये फिनिश टचअप म्हणतो. तर ते करून आपण इथून पॅक होऊन इथून ते मटेरियल बाहेर डिस्पॅच केलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकताय की ही एक असेंब्ली आहे. याच कंपनीचं एक आज इन्स्पेक्शन चालू आहे. जे ऑनलाईन इन्स्पेक्शन आहे ते याचंच चालू आहे. तर या ठिकाणी ही कॅडिला नावाची एक कंपनी आहे.
तिचा हा प्रोजेक्ट आहे. याचा पण डिस्पॅच क्लिअरन्स मिळालेला आहे. आज उद्या हे पंप पण डिस्पॅचमध्ये असणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बघताय IOCL जी भारतातली एक नामांकित कंपनी आहे, नवरत्न मध्ये येते. तर त्याच्या ETP साठी लागणारे पंप समोर तुम्हाला दिसत आहेत. काही क्लिअरन्ससाठी ते अजून डिस्पॅच साठी थांबलेले आहेत. तर याच्यामध्ये HGS नावाच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्टरनी ते पंप इन्स्पेक्ट करून ओके करून दिलेले आहेत. या पंपला जर जेव्हा आपण दूर पाठवतोय तर त्यावेळी लाकडाच्या बॉक्समध्ये या पद्धतीनं त्याचं पॅकिंग केलं जातं, जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारची इजा बसू नये. तर हा जो प्रोडक्ट आहे विशाखापट्टणमसाठी रवाना होतो. या ठिकाणी आपण जे कास्टिंग मध्ये जे डिफेक्ट म्हणजे बर्ड्स वगैरे आहेत त्या रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि इव्हन मेकॅनिकल ॲब्रेजन इथं केलं जातं आणि याच्यानंतर पार्ट्स हे पेंटिंग सेक्शनला जातात. तर याच्यावरचे जे काय मोठे बर्ड्स वगैरे असेल ते या ठिकाणी रिमूव्ह केलं जातं. त्याच्यानंतर मेकॅनिकली ॲब्रेजन केलं जातं, जेणेकरून पेंट याच्यावरती जे पृष्ठभागावरती जमलेली रट निघून जावी आणि पेंट व्यवस्थित पृष्ठभागावरती बसावा. तर या ठिकाणी नॉर्मली जे मशीन पार्ट आहेत तर त्याची क्वालिटी या ठिकाणी चेक केली जाते. तर क्वालिटी म्हणजे जे मशीनिंग केलेले पार्ट आहेत तर ॲज पर ड्रॉइंग बनलेले आहेत की नाहीत. की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा शाफ्ट आहे. तर या शाफ्टचं डायमेन्शनल चेक या ठिकाणी हा आमचा QC इंजिनियर करतोय. समोर तुम्ही याचं ड्रॉइंग बघू शकता. तर या ड्रॉइंगमध्ये त्याचे सगळे काही टॉलरन्स झोन दिलेले आहेत. तर त्या टॉलरन्स झोननुसार तर या ऍक्च्युअल प्रोडक्ट बनलंय की नाही, ऍक्च्युअल प्रोडक्ट बनलं की नाहीये ते जे टॉलरन्स झोन आहे त्याच्यानुसार या ठिकाणी हे चेकिंग केलं जातं. असं प्रत्येक पार्टचं चेकिंग केलं जातं. तुम्ही जर इथं इन्स्पेक्शन रिपोर्ट क्वालिटीचे बघितले तर या ठिकाणी प्रत्येक पार्टची ही असते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं काय रिजेक्ट झाले असेल की या ठिकाणी 22 पार्ट कंडिशनली ॲक्सेप्टेड केलेले आहेत की त्याच्यामध्ये मायनर काही टॉलरन्स झोनच्या बाहेर असेल पण ते ॲक्सेप्टेबल असू शकतात. तर या ठिकाणी तुम्ही दररोज डे टू डेचं हे क्वालिटी रिपोर्ट तुम्ही चेक करू शकता. या पार्टला याच्यानंतर एक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो. तो आयडेंटिफिकेशन नंबर या ठिकाणी ही जी मशीन आहे, ही जी मार्किंग मशीन आहे, ही कॉम्प्युटराइज मार्किंग मशीन आहे. तर याच्या सहाय्यानं याच्यावरती एक नंबर दिला जातो. सर, आपण प्रत्येक ठिकाणी इकडे बघतोय आता की तुम्ही हे क्वालिटी रिपोर्ट मेंटेन करतायत. काही ठिकाणी आपण लेबलिंग केलेलं बघितलंय. तर नक्कीच तुमच्याकडे ISO इम्प्लिमेंट केलेलं असेल. अरे, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. या पद्धतीचं मार्किंग प्रत्येक पार्टवरती केलं जातं. तर त्याच्यामध्ये तो पार्ट कशापासून बनलेला आहे, त्याचं MOC काय आहे आणि हा त्याचा सिरियल नंबर आहे. आणि याच्यातला एक डिजिट हा मॅन्युफॅक्चरिंग कुठे झाला तर तो देखील आयडेंटिफाय करतो. तो ओव्हरऑल याच्या रिलेटेड या सिरियल नंबरवरून या रिपोर्टमध्ये तुम्हाला पुरा डाटा वर्षभर अवेलेबल मिळेल. सर, क्वालिटीबद्दल तुम्ही सांगितलं, तुमच्या प्रोडक्शन प्रोसेस सगळ्या दाखवल्यात. तर याच्यात एक इतक्या वर्षांमध्ये आपल्या कंपनीचा टर्नओव्हर किती झालेला आहे? जर तुम्ही बघितलं आता गेल्या वर्षी आपण 16 कोटीचा टर्नओव्हर अचीव्ह केलेला. यावर्षी अंदाजे आपण 22 ते 24 कोटीच्या घरात आपण पोचणार आहोत. तसं यावर्षी पण आमची मजल मोठी होती, पण सुरुवातीचे काही दिवस जो काही युक्रेन वॉर झाला आणि त्याच्यामुळे जे प्राईजचे जे राईज झाले तर त्याच्यामुळे सुरुवातीचा जो काळ आहे या वर्षाचा, ते फर्स्ट क्वार्टर आहे, त्याच्यावरती बऱ्यापैकी इम्पॅक्ट आलेला आहे. पण तो आता इम्पॅक्ट नलिफाय होताना दिसतोय. यावर्षी आम्ही साधारणतः 22 ते 24 कोटीचा पल्ला गाठू असा आमचा अंदाज आहे. उत्तम, फार छान सर. प्रगती तुम्ही केलेली आहेत आणि अशीच प्रगती अजूनही पुढे करत राहाल. सर, हे जे सगळे पंप इथे बनवलेले दिसत आहेत तर हे साधारण कुठल्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये वापरले जातात? तर हे जे पंप आहेत याचं जर तुम्ही बघायला गेला, हे जवळपास सर्वत्र तुम्हाला ज्या कंपन्यामध्ये केमिकल हँडल केली जातात अशा ठिकाणी यूज केले जातात. जर तुम्ही अक्षरशः जर बघायला गेला तर तुमच्या ज्या दैनंदिन जीवनातील गोष्टी आहेत, तुम्हाला सकाळी लागणारा साबण असेल, शॅम्पू असेल, ओके, किंवा समजा तुम्ही ज्या गाडीतून औषध असतील, सकाळी जी तुम्ही औषधं घेता, तुम्ही ज्या गाडीतून आला त्या गाडीचा जो पत्रा असेल किंवा जे शेड असेल किंवा हे जे बनलेलं आहे, हे जे चॅनल्स, कॉलम, अँगल जे बनतात,
तर हे बनताना बऱ्याचदा केमिकल प्रोसेसना त्या यांना फेस करावं लागतं. अशा प्रत्येक ठिकाणी हे पंप्स युटिलाइज केले जातात. जर तुम्ही सेक्शन वाईज बघितलं तर स्टील सेक्शन, स्टील मॅन्युफॅक्चरिंग, पेस्टिसाइड मॅन्युफॅक्चरिंग, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, जनरल केमिकल, डाईज मॅन्युफॅक्चरिंग, अगेन इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण याचं युटिलायझेशन होतं. केमिकल, स्पेशालिटी केमिकल, फार्मा, ड्रग्ज, शुगर अलाइड प्रोडक्ट्स, अल्कोहोल मॅन्युफॅक्चरिंग, डायरी प्रोडक्ट्स. तर या अशा अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये केमिकल्स हँडल करण्यासाठी या टाईपच्या पंपचा वापर केला जातो. सर, आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय इथे लेबलिंग केलेलं आहे. तुम्ही रिपोर्ट्स आम्हाला दाखवलेत, तर तुमच्याकडे ISO सर्टिफिकेशन आहे का? तुम्ही खरंच चांगला प्रश्न विचारला आहे. आम्ही 3 पद्धतीचे आमच्याकडे ISO सर्टिफिकेशन्स आहेत. एक ISO 9001, दुसरं सर्टिफिकेशन येतं ISO 14001 आणि तिसरं येतं ISO 45001. तर ही जी कंपनी आहे त्या तिन्ही सर्टिफिकेटने सर्टिफाईड कंपनी आहे. आता आपण आपला टेक्निकल सेक्शन आहे, टेक्निकल ऑफिस आहे, इथं आपण हे करूया. या तर या ठिकाणाहून बेसिकली हा टेक्निकल सेक्शन आहे. तर या ठिकाणी इंजिनिअरिंग, प्रोडक्शन, क्वालिटी आणि डिझाईनचे लोक या ठिकाणी बसतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी काही सॉफ्टवेअर्स हे केलेली आहेत. जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कॅमोस नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. तर त्याच्यावरती आमचा डिझाईन इंजिनियर ड्रॉइंग्स बनवतो. तर प्रत्येक जो पार्ट आहे 3D व्हर्च्युअली बनवला जातो. त्याला व्हर्च्युअली असेंबल केलं जातं आणि इथंच आम्ही ते प्रत्येक गोष्ट आम्ही चेक करू शकतो की तो असेंब्लीमध्ये काय प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो की नाही आणि त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये काय चेंजेस घडवता येतात का नाही. तर प्रत्येक पार्ट या ठिकाणी 3D बनवला जातो आणि त्यानुसार त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉइंग बनवले जातात. एकदा सगळं काय ओके झालं तर मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉइंग बनवले जातात आणि त्या हिशोबाने प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतो. जो पार्ट इथं बनलेला आहे सेम आयडेंटिकल पार्ट शॉप फ्लोअरवरती प्रोड्यूस केला जातो, बनवला जातो. सो प्रत्येक पंप जो तुम्ही बनवता त्याच्या डिझायनिंगपासून सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे सगळीच्या सगळी प्रोसेस तुमची इनहाऊस आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी जसे मला दाखवले तसं डिझायनिंग आहे, त्याच्यानंतर मशीनिंग, पेंटिंग, असेंब्ली, टेस्टिंग असे सगळे तुम्ही इनहाऊस करून क्वालिटी प्रोडक्ट मार्केटमध्ये पोहोचवलं. अगदी बरोबर. सर, ज्यावेळी तुम्ही हा बिझनेस चालू केलात तर त्यावेळी तुम्ही गुजरात निवडण्यामागचं काही स्पेसिफिक रिझन होतं? कारण तुम्ही मूळचे महाराष्ट्रातले आहात आणि महाराष्ट्रातून इथे गुजरातमध्ये येऊन बिझनेस करणं तुम्हाला सोयीस्कर वाटलं म्हणून तुम्ही केलात का? काही मी ॲक्च्युली माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी गुजरातमध्ये नोकरीसाठी आलो. 12-13 वर्षे एक सिमिलर पद्धतीच्या इंडस्ट्रीमध्ये मी काम केलं. त्याच्यानंतर माझं ऑब्झर्वेशन असं होतं की जो भारतातला सर्वात मोठा जो केमिकल बेल्ट आहे तर तो हा वेस्टर्न मुंबई आणि अहमदाबादच्या मधला जो बेल्ट आहे हा एक मोठा केमिकल बेल्ट आहे आणि या ठिकाणी स्पेशालिटी सेक्टर फार मोठ्या जोमानं वाढतो आहे. आणि तसं बघायला गेलं तर बाजूला इथं वापी आहे, सुरत, अंकलेश्वर, भरूच डिस्ट्रिक्टसारखा डेन्स आत्ता सध्या बराच मोठा ज्या ठिकाणी इंडियन मल्टीनॅशनल कंपनी दहेज JC इंडस्ट्रियल इस्टेट आहे तर त्या ठिकाणी मोठमोठ्या कंपनीचे मेगा फॅक्टरीज आहेत. तर तुम्ही भरूचची जी गोष्ट केली तर भरूचमध्ये दहेज असेल, विलायत असेल, त्याच्यानंतर पानोली असेल, तुमचं अंकलेश्वर असेल, जगाडी असेल, तर असे बरेचसे इंडस्ट्रियल झोन, केमिकल झोन्स त्या ठिकाणी डेव्हलप आहेत आणि या ठिकाणी बऱ्याचशा मोठ्या कंपनीच्या, नामांकित कंपनीच्या मेगा फॅक्टरीज आलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही इवन पुढे बरोडा बघितलं, अहमदाबाद बघितलं, कच्छ साईडला गेला तर या ठिकाणी बरेचसे मोठमोठे केमिकल फॅक्टरीज आहेत आणि अशा या ठिकाणी इंडस्ट्री असल्यामुळं या प्रकारच्या इक्विपमेंटची किंवा मशिनरीची गरज, रिक्वायरमेंट या एरियामध्ये सर्वात जास्त होती. मग त्याच्यामुळं सहज शक्य होतं. या एरियामध्ये गेले, नोकरीमुळे मी साधारणतः 12-15 वर्ष या एरियामध्ये होतो आणि ओव्हरऑल या एरियाची चांगली ओळख होती. त्यानुसार मी उद्योगधंद्यासाठी हे वलसाड हे शहर निवडलं.
बिझनेस करताना आपण नेहमी म्हणतो की जिथे मागणी ज्या एरियामध्ये जास्त आहे तिथे पुरवठा हा फास्ट झाला पाहिजे आणि तो उद्देश तुम्ही डोळ्यासमोर धरून गुजरातमध्ये सुरुवातीचं तुमचं हे सेटअप उभा केला. सर, आपण एवढा सगळा मोठा तुमचा सेटअप बघितला. एक प्रश्न माझ्या मनात त्याच्यावरून आला आहे की तुम्ही टेक्निकल आहात, टेक्नोक्रॅट आहात, तुम्ही एवढा मोठा सेटअप केलात, प्रोडक्ट तयार केलं, पण पहिला ग्राहक मिळवण्यासाठी तुम्हाला काय कष्ट करावे लागले? आता पहिल्या ग्राहकाची जर गोष्ट सांगायला गेली तर सुरुवातीला मी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलो नव्हतो. मी सुरुवातीला ट्रेडिंग चालू केलं होतं. नोकरी संपल्यानंतर, कारण माझ्याकडे तेवढा पाठीशी भांडवल तेवढं नव्हतं जेवढा की तुम्ही जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही चालू करता तर तुमच्याकडं बऱ्यापैकी भांडवल असावं लागतं. तर इनिशियली मी ट्रेडिंग चालू केलेलं होतं अशा सिमिलर प्रोडक्टचं. बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडं किती टेक्निकल नॉलेज आहे, काय आहे, याचा काहीही यूज जेव्हा तुम्ही ऑर्डर घ्यायला मार्केटमध्ये उतरता तेव्हा होत नाही. अक्षरशः मी सांगतो तुम्हाला की मला पहिल्या 3 महिन्यामध्ये 1 रुपयाची ऑर्डर मिळाली नव्हती. थोडं बहुत फ्रस्ट्रेशन पण याच्या वेळेस येतं. पण नंतर तुम्ही जर जोमाने प्रयत्न करत असाल तर नक्कीच कुठून ना कुठून एखादा काजवा चमकतो. आणि मला पहिली ऑर्डर तेव्हा एक 3 लाख रुपयाची ऑर्डर डायरेक्टली मला एक साधारणतः 4-4.5 महिन्यानंतर माझा बिझनेस चालू झाल्यानंतर एका कच्छमधल्या स्टील प्लॅन्टमधून मिळाली. आणि त्याच्यानंतर काही सुरतमधला एक बिझनेस हाऊस आहे तर त्यांना एक मी सोल्युशन प्रोव्हाइड केलं आणि तिथून माझा मग इन्कमचा सोर्स कंटिन्यू चालू झाला. पण तो जो पहिला हा जो 4-6 महिन्याचा काळ होता कदाचित हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात वर्स्ट कालावधीमध्ये मोजला जाईल. कारण एका नॉर्मल कुटुंबातून आलो आहे, तेवढा पैसा गाठीशी नाही आहे आणि ऑर्डर्स काही नाही आहेत. इव्हन त्यावेळेस आमचं जे डे टू डे खर्च होता तर त्याच्यावरती मी आणि माझ्या बायकोनी दोघांनी मिळून अतिशय कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी, इथपर्यंत की दूध जे घ्यायला लागतं तर ते किती घ्यायचं तिथपासून आम्ही प्लॅनिंग हे केलेलं की आम्ही जो खर्च आटोक्यात किती आणायचा. तर ते पहिले 4-6 महिने माझ्यासाठी वर्स्ट होते. इथपर्यंत आहे की मी बऱ्याचदा वलसाड सुरत मार्केटिंगसाठी अपडाऊन करायचो. बऱ्याचदा असं व्हायचं की मुलगी लहान होती माझी, मोठी मुलगी तेव्हा जस्ट 1-1.5 वर्षाची होती. तर सकाळी जेव्हा माझी ट्रेनचा टाईम असायचा तर ती उठून बसायची, तर ते टिफिन कॅरी करायला जमत नव्हतं. तर मग अशा वेळेस ते हॉटेलमध्ये दररोजचे 50-100 रुपयाचं ते टिफिन खाणं, त्याच्यावरती पण कुठंतरी विचार करायला लागत होता की ते खाल्ला पाहिजे की नाही. मग बऱ्याचदा असं होत झालं की मी पार्लेजी बिस्किट आणि चाय त्याच्यावरती देखील मी बऱ्याचदा वेळ निभावून काढलेली आहे. कारण आम्हाला त्यावेळेस भरपूर काय बचत करायची होती, जेणेकरून जर ऑर्डर नाहीत आल्या तर हा जो कालावधी आहे तो आम्हाला एक्सटेंड करता येईल. आणि थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्हाला धंद्यात येण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावी लागते आणि तुमची जी इच्छाशक्ती आहे ती प्रचंड असावी लागते. तुमच्याकडे ऑर्डर्स येतील याची काही गॅरंटी नाही आहे. तर ऑर्डर मिळवण्याचा तुम्ही जो अमित सर प्रश्न केला, तर ऑर्डर मिळवण्यासाठी इनिशियली आम्ही काही प्रोडक्ट घेऊन कस्टमरकडे जात होतो. पण तेच प्रोडक्ट जर दाखवलं तर कस्टमरच्या मनात एकच प्रश्न असतो की तुम्ही किती स्वस्त देणार आहात. जर तुम्ही सिमिलर टाईपचा जर प्रोडक्ट कस्टमरकडे नेला, त्याच्या तिकडे ऑलरेडी एक इक्विपमेंट लागलेलं आहे, सिमिलर इक्विपमेंट तुम्ही प्रोव्हाइड करताय, तर त्याचा एकच हे असतो की तुम्ही स्वस्त किती देणार आहे. तर मी ते ऑब्झर्व मार्केटमध्ये केलं आणि त्याच्यावरती महत्त्वाची गोष्ट काय की लोकांना सोल्युशन त्याच्यावरती हवं आहे, ही गोष्ट त्याच्यामध्ये विसर पडायचा. मग मी सोल्युशन त्याच्यावरती काय देता येईल याच्यावरती विचार केला आणि त्या अनुषंगानं ज्या कस्टमरच्या गरजा आहेत त्या अजून योग्य रीतीनं एंड युजरपाशी जो ॲक्च्युली यूजर आहे, जो इक्विपमेंट यूज करतो आहे, जो पंप यूजर आहे, तर त्यांच्याशी भेटून आम्ही त्यांच्या ज्या गरजा आहेत, त्यांचे जे इश्यूज आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे नोट करून घ्यायला चालू केलं. आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही आमचे प्रोडक्ट नवीन लॉन्च करायचं प्रयत्न केला त्या गरजाच्या अनुसार.
ते जे त्यांचे इश्यू येत होता त्या इश्यूनुसार काही मॉडिफिकेशन्स, काही कस्टमायझेशन देऊन आम्ही चालू करायला प्रयत्न केला आणि ही गोष्ट क्लिक झाली. आम्ही बऱ्याचदा आमच्या कस्टमरकडं जाऊन त्याच्यानंतर असं सांगायला चालू केलं की तुमच्या कंपनीमध्ये जे फेल्युअर पार्ट आहेत, मग ज्या ठिकाणी तुमचं फेल्युअर जास्त होतं अशी इक्विपमेंट आम्हाला द्या, अशी ॲप्लिकेशन आम्हाला द्या आणि आम्ही त्या ठिकाणी नवीन मॉडिफाईड इक्विपमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो जी तुम्हाला लॉंगर लाईफ देतील. आणि ही आयडिया बऱ्याच अंशाने क्लिक झाली. लोक जे जुनं इक्विपमेंट आहे ते चेंज करायला सहजासहजी तयार होत नाही आहेत. आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये एक असं आहे, कारण बऱ्याचदा हायझार्डस ॲप्लिकेशनचे जे मशीन्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, ते कोणीही जुने ब्रँड चेंज करायला तयार होत नाही आहेत. पण ज्या ठिकाणी त्यांना सतत प्रॉब्लेम येतात, मग केमिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही असं बघितलं तर एक नवीन इक्विपमेंट 15 दिवसात फेल होतं. ओके, तर असे काही ॲप्लिकेशन आम्ही हँडल करायला चालू केली आणि त्यांनी आम्हाला प्रचंड यश दिलं. आणि असं एक ॲप्लिकेशन जर तुम्ही सॉल्व केलं, असा एक इश्यू तुम्ही सॉल्व केला, तर दुसरे नॉर्मल ॲप्लिकेशन आहे तुम्हाला ॲटोमॅटिकली तुम्हाला डायव्हर्ट केले जातात. मग या गोष्टींना आमचा सक्सेस रेट वाढत गेला. सर, खरंच खूप छान माहिती दिलीत ही, कारण आजच्या या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये प्रत्येक ग्राहक हा स्वस्त गोष्टी मागत असतो आणि अशा जगात तुम्ही नवीन बिझनेस चालू करून एक क्वालिटी प्रोडक्ट तयार केलं जे तुम्ही आज यशस्वीपणे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा सप्लाय केलेलं आहेत. तर असं प्रोडक्ट बनवून ते सप्लाय करणं हे खरंच खूप कौतुकास्पद कार्य आहे तुमचं. मला याच्यामध्ये अजून एक गोष्टीची भर टाकावं लागेल. ॲक्च्युली स्वस्त हा शब्द आहे ना, काहीसा चीप वाटतो मला. ॲक्च्युली प्रत्येक कस्टमर हा रिझनेबल प्रोडक्ट बघत असतो. तो सर्वात महत्त्वाचं प्रोडक्ट महाग नसावा, हे अतिशय योग्य आहे, कस्टमरचं योग्य आहे. पण क्वालिटी मेंटेन करण्यासाठी काही ना काही त्याचे दाम मोजावे लागणार आहेत. आणि तो रिझनेबल तेव्हा ठरतो जेव्हा तो त्याचं लाईफ जेव्हा तो त्याचं लाईफ अचीव करतो किंवा कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व करतो, त्याला एक लाँग लाईफ प्रोव्हाइड करतो, तेव्हा तो रिझनेबल ठरतो. म्हणून कस्टमरची गरज ही चीप प्रोडक्ट किंवा स्वस्त प्रोडक्ट नाही आहे, त्याची गरज रिझनेबल आणि लाँग लास्टिंग प्रोडक्ट ही त्याची गरज आहे. सर, मग आता मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचे तर फ्युचर प्लॅन्स काय आहेत? जर फ्युचर प्लॅनमध्ये जर तुम्ही बघितलं तर आत्ता आम्ही गुजरातमध्ये वलसाडमध्ये हे हा केमिटेकचा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे. आता लवकरच आम्ही एक पुण्यामध्ये एक भला मोठा सेटअप तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत. आम्ही जी गुजरातची जी गरज आहे तर त्या हिशोबाने गुजरातचा जो प्लांट आहे तो सुटेबल असेल. पण इंटरनॅशनल मार्केट आणि जो OEM बिझनेस आहे, जे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा तर त्यांना बल्क क्वांटिटीमध्ये हे इक्विपमेंट्स किंवा मशिनरी लागतात, तर त्यांच्यासाठी आम्ही पुण्यामध्ये त्या पद्धतीची एक नवीन फॅसिलिटी डेव्हलप करतो आहे. पुण्याची फॅसिलिटीमध्ये जवळपास पेपरलेस आम्ही सिस्टम डेव्हलप करतो. ERP सिस्टम आत्ताच आम्ही इथं इम्प्लिमेंट केलेली आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आमचं पुरं ऑफिस पेपरलेस होऊन जाईल. आणि पुण्याचा फॅक्टरी सेटअप झाल्यानंतर आमची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी साधारणतः 500 ते 700 पंप्स प्रति महिना इथपर्यंत एक्सटेंड होईल. पुणे हे आमचं हेडक्वार्टर असेल. त्याच्यानंतर आम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये अजून जोमाने उतरण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता जर तुम्ही बघितलं तर आता पुढल्या आठवड्यातच आमची टीम जर्मनीला जाते. तर केमिकल इक्विपमेंटवरती जर्मनीमध्ये आत्ता सध्या एक एक्झिबिशन आहे, अकेमा 2022 या नावाचं ते एक्झिबिशन आहे. आणि हे जगातलं सर्वात मोठं केमिकल इक्विपमेंटवरचं एक्झिबिशन मानलं जातं. आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे जे केमिटेकचे जे पंप्स आहेत ते डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत. तर त्या ठिकाणी देखील आमचे बरेचसे आम्ही इंटरनॅशनल मार्केटला फोकस करून हा जो इव्हेंट आहे या इव्हेंटमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. छान सर, छान. सर, प्रत्येक उद्योजक जेव्हा कंपनी चालू करतो त्यावेळी त्याचं कंपनीचे एक विजन, मिशन असतं. तर असं तुम्ही तुमच्या कंपनीविषयीचं विजन किंवा मिशन काय सांगाल? जर तसं बघायला गेलं तर मला नंबर 1, नंबर 2 या सिस्टममध्ये तेवढा ट्रस्ट नाही आहे. मला माझ्यासाठी जे विजन आहे ते या पद्धतीचं आहे की मला
जगातले सर्वोत्तम पंप बनणारी कंपनी असा नामांकित व्हावा केमिटेकचा, या हिशोबाने मी काम करतो आहे. आत्ता सध्या जर बघितलं, जी आमची वाटचाल चालू आहे, साधारणतः मी 150% ते 200% दरवर्षी ग्रोथ अचीव करतो आहे. तर आम्ही आत्ता जे पण काम करतो आहे ते पुढची 7 वर्ष आम्ही एक रोडमॅप बनवला आहे आणि त्या 7 वर्षाच्या रोडमॅपनुसार आम्ही चालू ठेवतो आहे. सर, उत्तम. आता आपण कोरोना काळामध्ये बघितलं की बऱ्याच लोकांचे बिझनेसेस बंद झाले आणि अशा काळामध्ये लोकांची ग्रोथ ही 50-100% ही पोचलेली नाही आहे आणि तुम्ही सांगता की 150 ते 200% ग्रोथ तुम्ही कंपनीची केलीत, तर खरंच ही खूप मोठी वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. याच्या पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल की जसे तुम्ही उद्योजक झालात एका सामान्य कुटुंबामधून येऊन, तर तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकाल? ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये आपण मराठी माणसांना एक बाळकडू कुठेतरी दिलेलं असतं, डायरेक्टली इनडायरेक्टली, की बाबा तू धंद्याच्या नादात नको लागूस, जे पण आहे तू शिक्षण घे आणि कुठंतरी एक चाकरी, ज्याला अजून सोफिस्टिकेटेड भाषेत तुम्ही नोकरी म्हणू शकता, तर ती कर आणि आयुष्य शांततेत आरामात घालव. असं एक आम्हाला बाळकडू कुठं ना कुठं एक चारी बाजूनं पडलेलं, आपल्या कानावरती लहानपणापासून सतत ते पडलेलं असतं. बिझनेसमध्ये येणं फार सोपं आहे आणि अजून तसं सांगायला गेलं तर तेवढं सोपं पण नाही आहे, अतिशय अवघड आहे. या बाबतीत जर कोणी नवउद्योजक कोणी असतील या क्षेत्रामध्ये की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांना याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी माझं खास सांगणं हे आहे, तुमच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असली पाहिजे. अतिशय म्हणजे तुम्हाला 24 तास काम करायची तुमची ताकद असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे. हे जेव्हा असेल तेव्हा तुम्ही कुठलाही उद्योग चालू करू शकता. बाकीची छोटी मोठी कारणं आहेत. मी फायनान्स आज पण मला सतावतो आहे, ओके, आज पण मला भांडवल आज पण मला सतावतं आहे, पण हे दुय्यम प्रश्न ठरतात. जेव्हा तुमची इच्छाशक्ती आणि तुमची मेहनत, हार्डवर्क जेव्हा तुम्ही जोमानं काम करता, तर हे सगळं दुय्यम प्रॉब्लेम्स हे होतात आणि तुम्हाला तुमचा मार्ग मिळू शकतो. ग्रोथ लगेच मिळत नाही आहे. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये रेकग्नायझेशन व्हायला, तुम्हाला एक तुमचा दर्जा प्रस्थापित व्हायला, एक उंची याला वेळ लागतो. लोक सहजासहजी विश्वास ठेवत नाही आहेत. हां, पण पुढची एक गोष्ट आहे, जर एकदा विश्वास ठेवला तर तो सहजासहजी सोडत पण नाही आहेत. तर सर्वात महत्त्वाचं हे आहे की लोकांचा विश्वास तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही मिळवा आणि जर मेहनत आणि इच्छा तो तुमची इच्छाशक्ती आहे तर नक्कीच तुम्हाला दिशा सापडेल, मार्ग सापडेल. सर, तुम्ही हे जे मार्गदर्शन केलं हे नवीन पिढीला नक्कीच हे मार्गदर्शन कामाला येईल याची मला खात्री आहे आणि तुम्ही ज्या प्रगतीपथावर चाललात अशा प्रगतीपथावर अनेक मराठी उद्योजक घडतील याचीही मला खात्री आहे. अजून एक प्रश्न मला सर तुम्हाला विचारायचा आहे की ज्यावेळी आपण इंडस्ट्री चालू करतो किंवा चालवतो, तर त्यावेळी सरकारी काही सोयीसुविधा म्हणा किंवा काही योजनांचा काही फायदा आपण घेऊ शकतो का? अतिशय चांगला प्रश्न विचारलात. बऱ्याचशा सरकारी स्कीम्स, योजना इंडस्ट्रीसाठी आहेत, स्मॉल स्केल याच्यासाठी आहेत, पण अनफॉर्च्युनेटली काय होतं की छोटे जे उद्योजक आहेत तर त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो की त्या योजनापर्यंत पोचाव्या. बऱ्याचदा असं असतं की या योजनाची माहिती, इन्फॉर्मेशनच नसते, ही इझिली अवेलेबल नाही. ही आजची शोकांतिका आहे. पण बऱ्याचशा जर तुम्ही असं शोधत बसला तर बऱ्याच अशा योजना शासनानं लोकांच्यासाठी दिलेल्या आहेत, ओके. आणि पण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही उद्योजक म्हणून एखादा उद्योग चालू करता, तुमच्या पाठीमागं तसं पाठबळ नसतं आणि तुम्ही एकटेच पुढे आपला मार्ग पुढे चालवत असता, तर अशा वेळेस एक हा पण प्रश्न असतो की तुम्ही त्या योजनाच्या मागं फिरणार की तुमचा बिझनेस आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार, हा पण एक क्वेश्चन असतो. पण सरकारी बऱ्याचशा योजना अवेलेबल आहेत. त्याचा जर योग्य रीतीनं जर उपयोग केला तर नक्कीच कष्ट कमी पडतील. म्हणजे तुमचा जो विजयाचा मार्ग आहे अजून सुकर होऊ शकतो.
सर, खूप छान योग्य मार्गदर्शन तुम्ही केलं आणि नक्कीच मला खात्री आहे की तुमच्या या मार्गदर्शनामुळे नवीन पिढीतील तरुण ह्या तुमच्या उदाहरणावरून एक प्रेरणा घेतील आणि काही बिझनेस करायला सुरुवात करतील. सर, तुम्ही आज आम्हाला हा तुमचा अमूल्य वेळ दिलात, तुमची यशोगाथा सांगितलीत आणि तुमच्या फॅक्टरीची सहल घडवलीत, त्याबद्दल मी अमित दीक्षित राष्ट्रसेवक चॅनलतर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलनं ही माझ्यासारख्या एका सामान्य घरातून आलेल्या उद्योजकाला जी संधी दिली, तर त्याबद्दल अमित सर तुमचे आणि राष्ट्रसेवक चॅनलचे धन्यवाद.